नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आजपासून ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची मराठा जनजागृती शांतता रॅलीला हिंगोलीतून प्रारंभ होत आहे. हिंगोलीत 10 ते 11च्या दरम्यान त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर एका भव्य शांतता रॅली तिथे निघेल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांना मार्गदर्शन करणार आहे. उद्या 7 तारखेला त्यांची ही शांतता रॅली नांदेडमध्ये असेल, 8 तारखेला परभणीत, 9ला लातूरमध्ये, तर आपल्या धाराशिव जिल्ह्यात ती 10 तारखेला असणार आहे. धाराशिव जिल्ह्यात 10 तारखेला आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील चौकापासून ही शांतता रॅली निघून शहरातील प्रमुख मार्गावरून ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांना संबोधन करतील. असं त्यांचा 6 तारखेपासून 13 जुलैपर्यंत संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्याचा दौरा असून जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांची ही मराठा जनजागृती शांतता रॅली असणार आहे. जिल्ह्याच्या दृष्टीनं 2 महत्त्वाचे प्रकल्प लवकरच मार्गी लागतील असं एक चित्र आहे आणि तशी माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तुळजापूर तालुक्यातील सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या तामलवाडी येथे MIDC उभारण्याचा प्रस्ताव शासनानं मान्य केला असून या MIDC संदर्भात अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. 367 एकर क्षेत्रावर ही MIDC होणार असून इथं जवळपास सर्व प्रकारच्या उद्योगांना जमीन शासन देणार आहे. इथे उद्योग लवकरात लवकर उभे राहावे म्हणून राज्य सरकारच्या MIDC न 14 जुलैला सोलापूर इथे उद्योजकांचा मेळावा आयोजित केल्याची माहितीही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. अनेक वर्षापासून रखडलेला निम्न तेरणा उपसा सिंचन योजना असून या योजनेच्या दुरुस्ती कामाच्या प्रस्तावासही मंजुरी मिळालेली आहे. यासाठी जवळपास 113 कोटीच्या वर रकमेची मंजुरी राज्य शासनाने दिली असून या महिन्यात या कामाचा टेंडर प्रकाशित होईल अशी अपेक्षा आहे. हे निवडणुका आल्या की त्या निवडणुकाच्या तोंडावर अशा लोकांना आकर्षित करणाऱ्या आणि रोजगार आणि विकासाचं गाजर दाखवणाऱ्या योजनांची गेल्या अनेक वर्षापासून राजकीय मंडळी घोषणा करतात आणि या घोषणाचं पुढं काय होतं हे संपूर्ण धाराशिव जिल्हा जाणून आहे. इकडं कौडगावला जी MIDC झाली आहे त्यात किती नवीन उद्योग आले, त्यासाठी कुणी काय प्रयत्न केले याबाबतही सर्वजण ज्ञातच आहेत. त्यामुळं ही जी तामलवाडी MIDC आणि निम्न तेरणा उपसा सिंचन दुरुस्तीचं काम थंड बासनात पडू नये म्हणजे झालं, एवढीच धाराशिव जिल्ह्यातील जनतेची माफक अपेक्षा असणार आहे आणि ती अपेक्षा ही काही चुकीची नाही. अति मागास असा जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची ओळख असून ती ओळख पुसायची असेल तर त्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या जिल्हा प्रशासनानं आणि प्रयत्न करायला पाहिजेत आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर दबाव आणून विकास कामांना मंजुरी आणून त्या कामांना गतीनं पूर्ण करण्याचं काम ही तेवढ्याच तत्परतेनं करावं लागेल. त्यावेळेस मग आपण अपेक्षितमध्ये पुढं वर मार्गक्रमण करू, नाहीतर मग सबके बाद हीच आपली स्थिती राहील. हेही नाकारता येणार नाही. आज जिल्ह्यात
असंख्य तरुण बेरोजगार आहेत. अनेक जणांनी रोजगाराच्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक इकडं आपलं विस्थापित झालेले आहेत. या विस्थापनामुळेच जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ 1999च्या 2004च्या विधानसभा निवडणुकीनंतर कमी झाला आहे, हेही आपण तेवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग त्यासाठी इथला तरुण, येथील कामगार विस्थापित होऊ नयेत, त्यांना इथंच आपल्या आसपास काम मिळावं यासाठी सर्वांनी अगदी मन लावून प्रयत्न करावे लागतील. तेव्हाच मग हे विस्थापिताचं प्रमाण कमी होईल आणि लोकांना इथल्या इथं रोजगार उपलब्ध होईल, इथला विकास होईल आणि सर्व कुटुंबाची समृद्धीही साध्य करता येईल. हे तेवढंच खरं. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.